मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरी संदर्भातील अतिशय महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून एकूण 8000 घरांची लॉटरी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढली जाणार आहे। 3 ऑक्टोबर 2024 ला ठाण्यातील 20% सर्वसमावेशक योजनेतील एकूण 913 घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल। त्यानंतर 8 ऑक्टोबर 2024 रोजी म्हाडा योजनेतील एकूण 7000 घरांची लॉटरी काढली जाईल। यामध्ये म्हाडा कोकण मंडळाच्या मागील लॉटरीतील शिल्लक राहिलेली घरे आणि खासगी बिल्डरांकडून मिळालेली घरे अशी एकत्रितपणे घरांची नव्याने लॉटरी काढण्यात येणार आहे। या लॉटरीतील अनेक घरे ठाणे, टिटवाळा आणि वसई परिसरातील असतील आणि या घरांच्या किमती 20 लाखांच्या जवळपास असणार आहेत। त्यामुळे जर तुम्हाला या लॉटरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स तयार ठेवणे गरजेचे आहे। यामध्ये अर्जदाराकडे स्वतःचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे गरजेचे आहे। आधारला चालू असलेला मोबाईल नंबर लिंक असावा आणि आधार आणि पॅन कार्ड वरील नाव आणि जन्मतारीख बरोबर असली पाहिजे। त्यानंतर अर्जदाराचे कोणत्याही अधिकृत बँकेत स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि त्या बँक खात्याचे पासबुक किंवा चेकबुक असणे गरजेचे आहे। तसेच अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे आणि हे डोमिसाइल सर्टिफिकेट 5 वर्षाच्या आतमधील असणे गरजेचे आहे। कारण 5 वर्षापूर्वीचे किंवा त्यापेक्षा जास्त जुने असलेले डोमिसाइल सर्टिफिकेट असेल तर ते ग्राह्य धरले जाणार नाही। त्यामुळे अर्जदाराकडे जानेवारी 2019 नंतरचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे। त्यानंतर अर्जदाराकडे वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा म्हणून आयकर परतावा प्रमाणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला यापैकी कोणताही एक उत्पन्नाचा पुरावा असणे आवश्यक आहे आणि हा उत्पन्नाचा पुरावा 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीतील असणे गरजेचे आहे। तर ही सर्व कागदपत्रे म्हाडा लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन करताना तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। तर मित्रांनो, ही होती म्हाडा कोकण मंडळाच्या सोडती संदर्भातील छोटीशी आणि महत्त्वपूर्ण अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।